महामंडलेश्वर हा हिंदू संन्यास परंपरेतील एक अत्यंत प्रतिष्ठित आणि मानाचा दर्जा आहे. या पदावर निवड होण्यासाठी साधूने कठोर तपस्या, आध्यात्मिक साधना आणि समाजसेवेचे महत्त्व कार्य केलेले असते. श्री श्री 1008 महामंडलेश्वर या पदाचे विशेष महत्त्व आहे. या पदावर विराजमान व्यक्ती धर्म परंपरा टिकवण्याचे, साधू संतांचे नेतृत्व करण्याचे आणि समाजाला आध्यात्मिक मार्गदर्शन करण्याचे काम करते. संन्यास परंपरेतील कुंभमेळ्यासारख्या मोठ्या धार्मिक समारंभामध्ये महामंडलेश्वरांना विशेष मान दिला जातो. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील वाडोली या ठिकाणी असलेल्या रेणुका माता यल्लम्मा आश्रम संस्थापक अध्यक्षा पूजामाई नंदगिरी आईसाहेब यांची किन्नर आखाड्याच्या श्री श्री 1008 महामंडलेश्वर पदी निवड झाल्याबद्दल भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच पूजामाई नंदगिरी आईसाहेब यांनी त्र्यंबक राजाचे दर्शन घेतले. त्र्यंबकेश्वर मंदिर संस्थानच्या वतीने पूजामाई नंदगिरी आईसाहेब यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पवित्र कुशावर्त येथे पूजामाई नंदगिरी आईसाहेब यांनी गंगा गोदावरी मातेचे दर्शन घेतले. या विशेष प्रसंगी त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर तसेच अनेक भक्त मंडळी उपस्थित होते. सर्वांनी पूजामाई नंदगिरी आईसाहेब यांचे अभिनंदन करत त्यांना किन्नर आखाडा महामंडलेश्वर पदावर निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. जय श्री महाकाल, ओम नमो नारायण. मी श्री 1008 स्वामी पूजामाई नंदगिरी व मानवता किन्नर समाज संस्था नाशिक, माझे गुरुवर्य श्री सलमा गुरु नायक यांच्या वतीने जे मी आज झाले 1008 महामंडलेश्वर व त्यांचं मी मनापासून तर ऋणानुबंधन आहेच. आमचं माझे गुरुभाऊ सारिका किन्नर व माझे शिष्य परिवार रवीना यांना तसं रवीनाला तर सगळे ओळखतातच तुम्ही. व मी सगळ्या ह्या पावनभूमीत उभी राहून आज मी सगळ्यांसाठी फक्त एकच करू इच्छिते व सांगू इच्छिते की आपण सनातनी आहोत. सनातन धर्म कसा पुढे घेऊन चालायचा हे मी तुम्हाला शिकवायला नाही पाहिजे, पण तुम्ही आमच्यापासून शिकलं पाहिजे हे मी सांगू इच्छिते. सत्य सनातन धर्म की ओम नमो पार्वती पते. सत्य सनातन महामंडलेश्वर 1008 महामंडलेश्वर पदी भेटल्याबद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. त्या 1008 महामंडलेश्वर पद भेटल्यानंतर त्या प्रयागवरून कालच आलेले आहे. त्यांनी त्र्यंबकेश्वराचं दर्शनासाठी इथं आलेले. याच्यानंतर पुढे त्र्यंबकेश्वर मध्ये त्यांची मिरवणूक चालू आहे. त्याच्यानंतर रेणुका यल्लम्मा माता आश्रम वाडोली इथे पण त्यांची मिरवणूक वाडोली गावात. माझी गुरुभाऊ महामंडलेश्वर माझी गुरुभाऊ, मी तिला अभिनंदन करते की महामंडलेश्वर झाल्याबद्दल, पटाभिषेक त्यांचं झाल्याबद्दल मला खूप खुशी आहे, मला खूप आनंद आहे. हो, मनापासून तिला शुभेच्छा आहे माझ्या. सर्वात प्रथम आईसाहेबांना वंदन. आमच्या आईसाहेब सर्वांची सेवा करता करता आज त्यांना महामंडलेश्वर 1008 ही पदवी प्राप्त झाली. आणखीन एक मानाचा तुरा त्यांच्या कार्यामध्ये लागलेला आहे आणि त्यांच्या हातून अशीच समाजाची सेवा घडो आणि त्यानंतर त्यांना 1008 ही पदवी प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. आमचे नाशिकचे आईसाहेब 1008 मंडलेश्वर प्रयागराजवरून आल्यामुळे त्यांचं फार फार अभिमानाने सत्कार करतो, नमस्कार करतो. आमच्या सर्वांच्या लाडक्या पूजामाई नंदगिरी यांची 1008 महामंडलेश्वरादी आज प्रयागराजच्या महाकुंभाच्या निमित्ताने निवड झाली. त्यामुळे आम्हा सर्व भक्तांना खूप आनंद वाटला. आम्हा सर्व भक्तांना त्यांचा आशीर्वाद कायम प्राप्त हो अशीच मी आज गंगा गोदावरी मातेच्या चरणी, गंगा गोदावरी मातेचा दशहरा महोत्सव चालू आहे आणि या महोत्सवाच्या अंगभूत या ठिकाणी गोदावरीच्या साक्षात पद्मगिरी मांचा आम्हाला आशीर्वाद भेटलाय. आम्ही आमच्या सगळ्यांचे यल्लम्मा माता आश्रम आईसाहेब यांच्या या सानिध्यामध्ये होत असलेला हा एक भव्य दिव्य असा कार्यक्रम, आणि तो कार्यक्रम जर असेल तर कशा निमित्ताने म्हणावा लागेल तर तो प्रयागराज येथे चाललेला कुंभमेळा. आणि त्या कुंभमेळ्यामध्ये
गेल्या 2 ते 3 महिन्यापूर्वी आईसाहेबांना महामंडलेश्वर ही पदवी त्या ठिकाणी प्रदान करण्यात आली. मला या ठिकाणी सांगावं असं वाटतंय की आपल्याला वाटतं की महामंडलेश्वर, परंतु ती तितकीच त्याच्यावरती ती जबाबदारी पडलेली आहे. प्रयागराज असेल, मी दुपारी जेव्हा आईंना भेटलो त्यावेळेला आईंना विचारलं महामंडलेश्वराचं आणि त्या पदवीचं कार्य काय, काम काय करणार. तर आईसाहेबांनी मला दुपारी सांगितलं की आता येणारा जो त्र्यंबकेश्वरचा जो 2 वर्षापूर्वीचा जो सिंहस्थ कुंभमेळा राहील, त्या कुंभमेळ्याची संपूर्ण अशी जबाबदारी, त्यांचा जो हा किन्नर आखाडा असेल, त्या पूर्ण किन्नर आखाड्याची जबाबदारी त्यांच्यावर, या नाशिक जिल्ह्याची त्यांच्यावर दिली गेली. या भव्य सोहळ्यामुळे त्र्यंबकेश्वर शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.